नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले एसके मॅथ्स या युट्यूब चॅनलवर. आपण स्पर्धा परीक्षेचा आपला जो पाया आहे तो मजबूत करत आहोत. कारण जे आपण चॅप्टर चालू केले आहेत जसं की स्क्वेअर रूट झाला, आज आपण क्यूब घेऊ म्हणजे घनमूळ. हळूहळू हळूहळू जसे जसे आपले चॅप्टर येतील तसं तसं आपण एक आपला जो बेस आहे तो मजबूत करत चालत जाऊ. जोपर्यंत आपला हा पाया मजबूत होणार नाही तोपर्यंत आपल्याला पुढे चालून कोणतेही एक्झाम्पल्स वगैरे सॉल्व्ह करण्यामध्ये यश येणार नाही किंवा मग एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकणार नाहीत आपण. त्यामुळे आजचा आपला हा चॅप्टर आहे क्यूब्स. घन. आता आपण पाहिलं स्क्वेअर्स काय पाहिलं. हे समजा संख्या आहे 2चा जर स्क्वेअर काढा म्हणले तर 2 गुणिले 2, 2चा गुणाकार करायचा आहे एक वेळा, किंवा 4 गुणिले 4 हे झाला स्क्वेअर. घन काढा म्हणले, क्यूब काढा म्हणले तर हे 2 गुणिले 2 गुणिले 2. आपल्याला एक संख्या 3 वेळा त्या संख्येचा गुणाकार करावा लागेल. हे येणार 2 दुणे 4, 2 4 4. याचा येणार 2 दुणे 4 आणि हे 4 दुणे 8 असं. हे 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. जोपर्यंत या संख्या लहान आहेत तोपर्यंत हे असं करू शकतो आपण. लहान म्हणजे 3 4 पर्यंतच. त्याच्या पुढं 7 पकडा, 7 गुणिले 7 गुणिले 7, 7 49. आता जर 49 गुणिले 7 करायचं आपल्याला तर आपल्याला कॅल्क्युलेशन करत बसावं लागेल. त्यामुळे आपण स्क्वेअर्स हे 30 पर्यंत पाठ केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला घन पण पाठ करायचे आहेत. आपल्याला स्क्वेअर्स हे 30 पर्यंत पाठ असणं गरजेचं आहे. तसंच घन हे 15 पर्यंत पाठ असणं तर आवश्यकच आहे, कंपल्सरी आहे. तेव्हाच आपण जे काही अशी मोठी संख्या वगैरे असे जे कॅल्क्युलेशन येणार आहेत ते आपण चांगल्या प्रकारे सोडवू शकू किंवा मग कमी वेळामध्ये सोडवू शकू. तर आज आपण घन लिहून घेऊ. एकचा घन 1, 1 गुणिले 1 गुणिले 1 किती वेळा जरी केलं तरी उत्तर एकच येणार आहे. 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125, 6चा घन 216, 7चा घन 343, 8चा घन 512, 9चा घन 729, 10चा घन 1000, 11चा घन 1331, 12चा घन 1728, 13चा घन 2197, 14चा घन 2744, 15चा घन 3375. या संख्याही खूप मोठ्या मोठ्या दिसतील जर आपण स्क्वेअरच्या हिशोबाने जर कम्पेअर केलं तर.
थोडासा बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट घ्या काढून आणि हे पूर्ण पाठच करून घ्या. स्क्वेअर्स पण विसरू नका, स्क्वेअर्स पण पाठ करा, हे पण पाठ करा. आपण आता पुढचं लेक्चर आणू क्यूब रूटचं, म्हणजे घनमूळ कसं काढायचं आहे. 15 पर्यंत पाठ करून घ्या सध्या घन. नंतर घनमूळ काढली आपण, याच्या पुढच्या संख्या पाहू. म्हणजे हे 50, 33, 75 आला, पण याच्यापेक्षा मोठ्या संख्या येतील, त्यावेळेस आपल्याला 15 पर्यंत पाठ आहे. त्यावेळेस कसं घनमूळ काढायचं ते आपण उद्याच लेक्चर मध्ये पाहू. तोपर्यंत हे सर्व पाठ करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.